चालू झाली का रेकॉर्डिंग मंगेश सर? हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, हो. येतोय ना प्रणाली मॅम? हो हो, येतोय हॅलो. येतोय आणि रेकॉर्डिंग ओ- पण चालू आहे. कंटिन्यू ओके. करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कविता सचिन पौळ. श्री संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, शैक्षणिक वर्ष 2025-26, बीएड 105B डिजिटल अध्यापन कौशल्य सिंक्रोनस मोड, विषय गणित, घटक त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार, उपघटक त्रिकोणाचे प्रकार. आज मी तुम्हाला डिजिटल घटक याविषयी शिकवणार आहे. विद्यार्थी मित्र, रेषा, रेषाखंड, किरण व कोन. कोणी मला सांगू शकेल का रेषाखंड म्हणजे काय? येते कोणाला उत्तर? रेषाखंड म्हणजे मर्यादित रेषा जी आपण दोन्ही बाजूंनी वाढू शकत नाही. बरोबर, व्हेरी गुड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म या पाठात त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्रिकोण ही 3 बाजू आणि 3 कोन असलेली एक बंद आकृती आहे. त्रिकोणाचे मुख्य प्रकार बाजूंच्या लांबीनुसार आणि कोनांच्या मापानुसार वर्गीकृत केले जातात. त्रिकोणाचे प्रकार बाजूनुसार 3 आहेत. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. त्रिकोणाचे प्रकार कोणावरून देखील 3 आहेत. लघुकोन, काटकोन, विशाल कोन. आता आपण त्यातला पहिला पाहू. समभुज त्रिकोण म्हणजे एक असा त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात आणि तिन्ही कोन प्रत्येकी 60 अंशाचे असतात. या त्रिकोणाला नियमित त्रिकोण असेही म्हणतात. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म: समान बाजू म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. समान कोन: त्रिकोणाचे तिन्ही कोन 60 अंशाचे असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? कोणी सांगेल? 180 अंश. बरोबर, व्हेरी गुड. आता 180 अंश. पुढचा समद्विभुज त्रिकोण: दोन समान बाजूंमधील कोनाला शिरोबिंदू किंवा शिखर कोन म्हणतात. तर पायावरील दोन किरणांना पायाबिंदू म्हणतात. समद्विभुज त्रिकोण म्हणजे असे दोन त्रिकोण ज्यांच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात आणि त्या दोन बाजूंना समांतर असलेली कोन देखील समान असतात. या त्रिकोणात दोन समान बाजू असतात ज्यांना आपण पाय म्हणतो आणि तिसऱ्या बाजूला पाया म्हणतात. समद्विभुज त्रिकोणाचे गुणधर्म: दोन बाजू समान लांबीच्या असतात, दोन कोन समान मापाचेच असतात, दोन समान बाजूला जोडणाऱ्या शिरोबिंदूतून पायावर एक शिरोलंब काढल्यास तो पायाला दुभागतो आणि त्रिकोणाचे दोन एकरूप काटकोन त्रिकोणामध्ये विभाजन करतो. शिरोबिंदू कोन हा पायाच्या कोनापेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो. आता पुढचा कोन विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे ज्या तिन्ही बाजूंची लांबी वेगळी असते आणि तिन्ही कोन वेगळे असतात. विषमभुज त्रिकोणाचे गुणधर्म: हॅलो बाजू. मॅम, हा बोला ना. तुमची स्लाइड दिसत नाहीये. स्लाइड दिसत नाहीये? दिसतीये दिसतीये मॅम. दिसतीये ना? ओके. हो हो, सगळ्यांना दिसतीये दिसतीये. कंटिन्यू. हो, आता दिसायला लागली. ओके, चालेल. कोन विषमभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन वेगवेगळे असतात. कोनात दोन कोन समान मापाचे नसतात. सर्वात मोठी बाजू त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोनासमोरची बाजू सर्वात लांब असते आणि सर्वात लहान कोनासमोरची बाजू सर्वात लहान असते. लघुकोनाचे त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याचे तिन्ही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात. म्हणजेच त्रिकोणातील प्रत्येक कोन हा 0 अंश ते 90 अंशाच्या दरम्यान असतो, पण त्यांची बेरीज नेहमी 180 अंश असते. लघुकोनाचे दोन गुणधर्म आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. लघुकोन त्रिकोणामध्ये कोणताही कोन 90 किंवा त्याहून मोठा नसतो. मला आकृतीत कोनांचे नाव सांगा कोण एकाने. 3 कोन आहेत. येते कोणाला सांगता? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? प्रणाली हो मॅम. येतोय आवाज. हो हो, येतोय येतोय. कोन ABC, कोन BCA, कोन BAC हे आकृतीतील कोनांची नावे आहेत.
आता काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला काय म्हणतात? काटकोन त्रिकोण. मला या काटकोन त्रिकोणातील कर्णाचे नाव कोणी सांगू शकेल? कोणता कर्ण आहे यातला? कर्ण PR. व्हेरी गुड. नेक्स्ट, विशालकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण ज्याचा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो त्या कोणाला काय म्हणतात? विशालकोन त्रिकोण. आकृतीतील स्लाइड विशालकोन नाहीये त्याची विशालकोन त्रिकोणची. स्लाइड चेंज करा ना. आता दिसतीये? प्रणाली मॅम दिसतीये? हो दिसती. पण ही विशालकोन त्रिकोणची नाहीये, काटकोन त्रिकोणची. विशालकोन त्रिकोण दिसते का सगळ्यांना नाही बरोबर? नाही, हो विशालकोन त्रिकोणच चालू आहे. आज आपण शिकलेल्या पाठावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही त्याची उत्तरं मला सांगा. त्रिकोणाची व्याख्या सांगा पाहू कोणी एकाने. येते कोणाला? तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचे घटक कोणते कोणते आहेत? सांगा पाहू. येते कोणाला उत्तर? कोन, बाजू, बाजू आणि बिंदू. व्हेरी गुड. नेक्स्ट, त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार सांगा कोणी एकाने. समद्विभुज, समभुज आणि विषमभुज. व्हेरी गुड. आता त्रिकोणाचे कोनांवरून पडणारे प्रकार सांगा. आता मला दुसऱ्याने आन्सर द्यायचंय. प्रणाली सारखं आन्सर काटकोन, द्यायचं. विशालकोन. लघुकोन, काटकोन, विशालकोन. लघुकोन, Very good. काटकोन, विशालकोन. म्हणजे सगळ्यांचंच लक्ष आहे. व्हेरी गुड. तर आज आपण शिकलेल्या पाठावर तुम्ही सराव संच 36 सोडून आणायचा आहे. धन्यवाद. ओके मॅम.